टिप नंबर 1, तेच तेच खाऊन कंटाळला असाल तर महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी वेगळ्या पद्धतीची ही रेसिपी बनवू शकतात. त्यासाठी 2 बटाटा साल काढून छान किसून घ्यावी. त्यानंतर बटाट्याचा किस 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा व नंतर थोडासा नितळून देखील घ्यावा. बटाट्याच्या किसामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं जाडसर कूट, 1 वाटी भगरीचं पीठ, चवीनुसार हिरव्या मिरचीची कुटून तिची पेस्ट, थोडेसे दही व मीठ चवीनुसार टाकून घ्या व पाणी न घालता हे पीठ घट्ट मळून घ्या. आपल्याला हे पीठ घट्टच मळून घ्यायचं आहे. अगदी थालीपीठाचे पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे मळून घ्या. अशा पद्धतीने उपवासाचे थालीपीठ बनवून घ्या. अशा पद्धतीने उपवासाचे थालीपीठ रेसिपी तयार आहे. टिप नंबर 2, साबुदाणा वडे जास्त कुरकुरीत हवे असतील तर थोड्याशा साबुदाण्याची मिक्सरवर बारीक पेस्ट करून घ्यावी आणि साबुदाणा वडा बनवून झाल्यावर त्या पावडरमध्ये थोडासा बुडवून घ्यावा व नंतर फ्राय करावे. असे केल्याने साबुदाणा वडे खूपच छान कुरकुरीत व खमंग लागतात. टिप नंबर 3, साबुदाण्याची खिचडी बनवित असताना साबुदाणा खिचडी छान मोकळी मऊसूद होण्यासाठी साबुदाणा हा नेहमी मंद आचेवर परतावा. त्यामुळे साबुदाणा व्यवस्थितपणे भाजला जातो आणि खिचडी एकदम मोकळी होते. तर साबुदाणा खिचडी बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 4, शेंगदाणे भाजून झाले की गॅस बंद करून त्यामध्ये किंचित मीठ टाकावे व मिक्स करून घ्यावे. यामुळे शेंगदाण्याची साल लवकर निघतात. टिप नंबर 5, शेंगदाण्याची आमटी चविष्ट होण्यासाठी शक्यतो ओले शेंगदाणे वापरावेत. ओले शेंगदाणे नसतील तर शेंगदाण्याची आमटी बनवायच्या आधी 1 तास अगोदर शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घाला व भिजवलेल्या शेंगदाण्याची आमटी बनवा. तर ही आमटी चवीला एकदम परफेक्ट व स्वादिष्ट लागते. टिप नंबर 6, नारळ सोलून झाल्यानंतर नारळाची साल बारीक करून टेरेसवर झाडे लावली असतील तर त्याच्या मुळाशी घालावी. यामुळे झाडांना छान खत मिळते व झाड जोमाने वाढतात. टिप नंबर 7, उपवासाची कोशिंबीर बनविताना त्यामध्ये थोडेसे पनीर किसून घाला. यामुळे कोशिंबीर चवदार बनते. तर उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 8, दह्याची चटणी बनविताना काकडी किसून त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी साखर त्यामध्ये घाला. यामुळे दह्याची चटणी खूपच टेस्टी लागते. टिप नंबर 9, उपवासाचे डोसे बनविताना त्यामध्ये 1 बटाटा किसून घालावा. यामुळे डोसे छान कुरकुरीत होतात. टिप नंबर 10, आपण दुधाला विरजण लावतो त्याच वेळेस दुधामध्ये वाटलेलं आलं, हिरवी मिरची आणि लसूण घालायचा आणि मिक्स करायचं. दही तयार झालं की छान रवीने घुसळून घ्यायचं. चवीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे पाणी, कोथिंबीर, मीठ घालायचं. अशा प्रकारे झटपट ताकाचा मट्टा तयार होतो. टिप नंबर 11, लिंबू सरबत बनविताना त्यामध्ये लिंबाचा रस थोडासा जास्त घालावा आणि मीठ देखील थोडे जास्त घालावे. यामुळे लिंबू सरबत चविष्ट होतो. नाहीतर मीठ किंवा लिंबू रसाचे प्रमाण कमी पडल्यास किंवा ठेवल्यास सरबत पानसट आणि पाणी पिल्यासारखा लागतो. टिप नंबर 12, खारे शेंगदाणे बनवताना पसरट कढईमध्ये स्वच्छ वाळू घेऊन वाळूमध्ये शेंगदाणे भाजावे. यामुळे शेंगदाणे खरपूस होतात आणि सगळीकडून सारखे भाजले जातात. इडली किंवा डोश्याचे पीठ आंबवण्यासाठी ॲल्युमिनियमच्या भांड्यात कधीच ठेवू नये. त्या आरोग्यासाठी आपल्या चांगले नसते. म्हणून स्टील किंवा काचेच्या भांड्याचा वापर नेहमी करावा. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 13, मातीच्या भांड्यात दही लावल्यावर बरेच वेळा भांड्याचा वास येतो आणि भांड्याला बुरशी लागल्यासारखी होते.
अशा वेळी भांडे साफ करताना लिंबू व व्हिनेगर चोळून धुवावे. भांड्याला बुरशी लागत नाही व वास देखील निघून जातो. टिप नंबर 14. जाडसर शेंगदाण्याचा कूट करायचा असेल तर मिक्सरच्या भांड्यात एकदा जास्तीचे शेंगदाणे घालू नये. मुठभर शेंगदाणे घालून चालू बंद करून मिक्सरला फिरवावे. यामुळे एकसारखा छान जाडसर कूट तयार होतो. साधी सोपी पण कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 15. लिंबू सरबत बनविण्यासाठी साखर विरघळायला बराच वेळ लागतो. म्हणून साखर मिक्सरमध्ये बारीक करून ठेवावी, जेणेकरून सरबत किंवा लस्सी बनवताना लगेच साखर घालून बनवता येईल. टिप नंबर 16. दह्याची घट्ट वडी पडेल असे दही घरी बनवायचे असेल तर यासाठी थोडेसे कोमट दुधामध्ये विरजण लावताना त्यात केळीच्या पानाचा छोटा तुकडा त्यामध्ये घालावा. यामुळे दही छान घट्ट लागते. तर घट्ट दही बनवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टिप नंबर 17. जास्त लिंबाचा रस हवा असेल तर 5 ते 10 मिनिटे लिंबू कोमट पाण्यात भिजत घालत ठेवावं व नंतर रस काढा. यामुळे लिंबूमधून रस जास्त निघतो. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी टिप नंबर 18. जुन्या माठातील पाणी थंडच होत नसल्यास माठाला फिकट कलरच्या सुती कापड ओला करून गुंडाळून ठेवावा. यामुळे फ्रीजपेक्षा पाणी थंड राहते. फ्रीजचे पाणी पिल्यास शरीराला खूपच नुकसान होते. माठातील पाण्याने नैसर्गिक थंडावा मिळतो, तसेच मातीतील गुणधर्म शरीराला मिळतात. माठात 2 ते 3 मोगऱ्याची फुले टाकल्यास पाणी अतिशय प्यायला चवदार लागते. देवाला वाहिलेली फुले इकडे तिकडे टाकण्यापेक्षा झाडाच्या कुंड्यामध्ये टाका, ज्यामुळे फुलं पायाखाली येत नाहीत. टिप नंबर 20. उन्हाळ्यामध्ये तोंडावरती किंवा शरीरावरती घामोळ्याने खाज येते आणि खाज आल्यामुळे पुरळ येतात. तर असे होऊ नये म्हणून पुदिना आणि तुळशीची पाने घालून चेहऱ्याला वाफ द्यावी. याने खाज सुटत नाही. तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही ट्रिक्स नक्की एकदा ट्राय करून बघा. वरील उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप किंवा ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.